हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला आली होती. तर हे खूपच अगदी जवळच्या नातेवाईकांच्या इथला हा कार्यक्रम आहे. त्यांच्या मुलीचं डोहाळे जेवण आहे आणि दोघेही होणारे आई-बाबा मस्त पाळण्यामध्ये बसले आहेत. भजन मंडळी आहे साईडला आणि त्यांनी खूप छान छान गाणी म्हटली होती, भजन म्हटले होते. तर काही गाण्यांची कडवी मी तुम्हाला ऐकवणार आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि खूप सुंदर असा हा कार्यक्रम झाला होता. सगळे अगदी एन्जॉय करत होते. भजन मंडळीची जी गाणी आहेत ना, सगळे एन्जॉय करून ऐकत होते आणि खरंच खूप मजा आली या कार्यक्रमामध्ये. आणि ह्या आहेत होणाऱ्या आजी, यांच्या मुलीचं डोहाळे जेवण आहेत आणि ह्या माझ्या मोठ्या जावेच्या आत्या बहीण आहेत. आणि हे आमची फॅमिली, माझ्या सगळ्या पुतण्या, लहान जाऊ, मोठी पुतणी, नंतर 3 नंबरची जाऊसुद्धा आली होती. आणि हा एक छोटासा यूट्यूबर, माझा नातू, पुतणीचा मुलगा. तर हा देखील छोटासा यूट्यूबर आहे बरं का. तो मला यूट्यूबर आई म्हणून म्हणतो. ह्या कार्यक्रमात एक वेगळी गोष्ट घडली. स्वीटच्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी झाकून ठेवले होते आणि बाळाच्या बाबाने ते ओपन केलं होतं. होणाऱ्या बाबाने जे ओपन केलं होतं त्याखाली होती विठ्ठलाची मूर्ती. खरंच खूप सुंदर संकल्पना आहे. कभी खुशी कभी गम ताराराम पम पम हंसो और हंसाया करो मेरी प्यारी सी नड़न मेरी प्यारी सी नड़न तुम रोज घर आया करो कभी हरी चूड़िया कभी हरी साड़िया मेकअप खिलाया करो ताराराम पम पम ताराराम पम पम तुम रोज घर कभी खुशी कभी गम ताराराम पम पम हंसो हंसाया करो प्यारे पापा जी आप रोज घर आया करो कभी आइसक्रीम भी कभी काजू कतली कभी कैडबरी लाया करो ताराराम पम पम ताराराम पम पम. हा कार्यक्रम खरं तर मागच्या महिन्यात झाला होता. मी शूट करून ठेवलं होतं, पण मला एडिट करण्यासाठी वेळ नव्हता. तर मी आत्ता हा तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला हा नक्कीच आवडला असेल. ला 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 मेरे कान्हा जी मेरे प्रियतम जी तुम जल्दी घर आया करो कभी गार्डन में कभी बगिया में मुझे झूला झुलाया करो मेरे कान्हा जी. ही भजन मंडळी होती ना, म्हणून कार्यक्रमाला अगदी 4 चांद लागले होते. सगळ्यांनीच एन्जॉय केलं. जे आम्ही बघणारे होते त्यांनी देखील एन्जॉय केलं. सुंदर असा कार्यक्रम आम्ही अटेंड केला होता. नंतर सगळी गाणी संपली. आम्ही जी होणारी आई तिची ओटी भरली, जेवणाचा आस्वाद घेतला मस्त आणि मग आपापल्या घरी परतलो. चला आता माझ्या किचनमध्ये या, कारण मी आज छान अशी पाववड्याची रेसिपी शेअर करते, ज्याला ब्रेड पकोडासुद्धा म्हणतात. चला पाहूया. आज भाजी चपाती खाण्याचा अजिबात मूड नव्हता, तर म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवूया. मिरच्या घेतल्या आहेत, लसूण घेतला आहे, आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. तर याचा जाडसर असा खरडा करणार आहोत मिक्सरमध्ये आणि बटाट्याची भाजी करणार आहोत. हे ब्रेड आणले आहेत, अजून ब्रेड आहेत फ्रीजमध्ये आणि बेसन वगैरे सुद्धा मिक्स करून ठेवलेलं आहे. यामध्ये हळद, तिखट, मीठ, ओवा वगैरे घालायचं आहे. अजून भाजी आपली नेहमीसारखी बटाट्याची भाजी करतो ना तशीच भाजी केली होती. हिंगाची फोडणी घातली होती, जिरं मोहरी त्यामध्ये घातलं होतं, छान त्याची फोडणी करून घेतली. त्यामध्ये हा जो खरडा केला होता ना, हिरवी मिरची, आलं, लसूण याचा हा खरडा मी घातला. नंतर हा कांदा
तर दोघी एक एक करून घातला. आधी कांदा घातला, त्यानंतर मग मी खरडा घातला. तर एका हाताने शूट करत होते म्हणून मी असं टाकताना वगैरे काही दाखवलं नाही. डायरेक्ट कढईमध्ये वस्तू पडल्यावर मी शूट केलं. तर इथं छान हा जो मिरचीचा ठेचा आणि कांदा आहे ना छान परतून घेते. त्यानंतर जे उकडलेले बटाटे होते ते देखील टाकून हळद मीठ वगैरे घालून छान अशी भाजी करून घेतली. आणि इथं हे बेसन पीठ मी घोळून ठेवलं होतं. तर त्याच्या चांगल्या अशा गुठळ्या वगैरे ज्या काही होत्या ते मोडून घेतल्या आणि त्यामध्ये आता काही वस्तू टाकणार आहेत. तर मी यामध्ये ना ओवा टाकणार होती पण ती मी पूर्ण विसरली होते. तर इथं मी तिखट घालते 2 चमचे, कारण आपण भाजीमध्ये देखील छान मिरची वापरली होती. तर मिरच्या तुम्ही पाहिल्या ना किती साऱ्या होत्या, पण त्या कट केल्या होत्या मिक्सरमध्ये लवकर बारीक व्हावी म्हणून. इथं तिखट मीठ आणि हळद मी टाकून घेतलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे. व्हिडिओ थोडा फास्ट ठेवला आहे. तर इथं छान मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला असं की ब्रेडला लागेल ना इथपर्यंत असा हा हे असं पातळ करायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही. खूप असं बेसन लागेल ना तसंही नाही, कारण की ते बेसन लागतं अगदी वरतून आणि आतमध्ये ना भाजीचा स्वाद मग लागत नाही. आणि इथं भाजीमध्ये थोडासा मॅगी मसाला घातला आहे, थोडासा टेस्ट छान येईल. त्यामुळे तुम्ही कुठलाही एखादा मसाला किंवा गरम मसाला घालू शकतात. मिक्स करून घेतलं आहे, छान भाजी वाफवून घेतली आहे. आणि मला वडे बनवायचे आहेत लगेच म्हणून अशी मी थाळीवरनं पसरून घेत आहे, जेणेकरून ती लवकर गार होईल. आणि मी इथं ब्रेड ना व्हाईट ब्रेड नाही वापरलेत, ब्राऊन ब्रेडच वापरले, कारण की जास्त करून घरी ना ब्राऊन ब्रेडच येतात सँडविच वगैरे करण्यासाठी किंवा फक्त बटर वगैरे लावून खाण्यासाठी. व्हाईट ब्रेड जास्त वापरत नाही. कढईमध्ये छान तेल घातलं आहे. इथं मी ताटामध्ये 4 ब्रेड घेऊन घेतले, त्यापैकी 2ला मी भाजी अशी व्यवस्थित लावून घेणार आहे आणि अगदी कोपऱ्यापर्यंत लावणार आहे, कारण सँडविच खाताना हा पकोडा खाताना भाजी देखील छान लागली पाहिजे आतून. आणि जे बटाटे आपण शिजवणार ना ह्या भाजीसाठी ते जरा जास्त शिजवायचे, थोडे चांगले मऊ झाले पाहिजे आणि छान अशी भाजी मॅश करून बनवायची, जेणेकरून इथं ना बघा व्यवस्थित भाजी अगदी कोपऱ्यापर्यंत लावता येते. तर छोटीशी टीप आहे माझ्याकडून, नक्कीच लक्षात घ्या. आणि मग आता यावर ना हे दोन्ही जे ब्रेड आहे ना हे ठेवून छान प्रेस करून घेईल व्यवस्थित आणि मग त्यांना असं मधून कट करेल. समोशाचा आकार येईल ना तशा पद्धतीने त्यांना कट करून घेईल. बेसन पिठाचा जो घोल आपण तयार केला आहेत ना त्याला देखील जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही. जास्त घट्ट केला ना बेसन लागतं वरतून अगदी आणि ते व्यवस्थित होतही नाही. तर थोडंसं आपल्याला मीडियम ठेवायचं आहे, ना घट्ट ना पातळ. आणि मस्त त्यामध्ये आता हे ब्रेड आहेत ना हे छान असे डिप करायचे आणि फ्राय करायचे. दोन्ही बाजूला असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. खूप टेस्टी लागतात आणि घरचे फ्राईड जरी असले ना तरी पण हेल्दी असतात. बाहेर अगदी म्हणजे उभं राहून एखाद्या ढाब्यावर किंवा स्टॉलवर ते असं खाण्यापेक्षा घरी एखाद्या वेळेस आपण बनवून अख्ख्या फॅमिलीसोबत खाणं कधी योग्य. आणि आता पावसाळा येतोच आहे तर सगळी अशी डिमांड वाढणारच आहे. याचा पकोडा त्याचा पकोडा, पालक पकोडा किंवा साधे पकोडे, कांदा भजी किंवा असे ब्रेड पकोडे, हे सगळी फरमाईश आता आपल्या घरी होत राहणार. तर असे अधेमध्ये ना बनवत राहायचं, घरच्यांची देखील इच्छा पूर्ण होते आणि बाहेरचं तेलकट देखील खाणं होणार नाही. तर छान असे हे माझे ब्रेड पकोडा आता तयार आहे. चला आता छान असे गोल्डन ब्राऊन झाल्यावर तर मी ताटामध्ये सर्व करते. या मस्त मस्त असे गरमागरम पावडे खाण्यासाठी मी सगळ्यांनी सुद्धा या. खूप वर्षांनी मी हे पावडे बनवते. लहानपणी माझी आई ना पावडे बनवायची, तर मला पावड्यापेक्षा जी छोटी छोटी भजी असतात ना त्यातली ती मला जास्त आवडायची. तर मी आईला सांगायची की छोटी छोटी भजी माझ्यासाठी ठेवून दे, मी खाईल म्हणून. एकदम छोटी छोटी भजी असतात ना, जे आपलं
बेसनचं जे पीठ पडत असतं ना, तशी छोटी छोटी भजी मला खूप आवडतात. आता इथं वाव, रेडी. चलो पाववडा सर्व कर. तर इथं मस्त आपला पाववडा रेडी आहे आणि इथं मी सर्व करते टोमॅटो कॅचअपसोबत, सॉससोबत. तर तुम्ही पुदिन्याची चटणीसोबत देखील सर्व करू शकतात, पण माझं ऐन वेळेवर ते ठरलं म्हणून मी पुदिना वगैरे काहीच मागवला नाही. आणि मस्त असं आपल्यात आहे पाववडे किंवा मग ब्रेड पकोडा हे तयार आहेत. आमच्या गावाकडे याला पाववडेच म्हणतात. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तोही नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करा. पण जाताना इंगळे साहेबांची अगदी अमूल्य अशी रिॲक्शन पाहून जा. त्याशिवाय व्हिडिओला स्टॉप करू नका, एंड करू नका. नक्कीच पहा. कसं वाटतंय? अमूल्य अशी रिॲक्शन मिळालेली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.